जागतिक स्तरावर मुखकर्करोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। हे लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी राबवलेल्या राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आपण आज इथे प्रात्यक्षिक प्रशिक्षण ठेवलेलं आहे जिल्ह्यातील सर्व दंतशल्य चिकित्सकांसाठी। यामागे हेतू असा आहे की जेवढे आपले डेंटल सर्जन्स आहेत जिल्ह्यातले त्यांना बायोप्सी करता आली पाहिजे। या कार्यशाळेला आपण सर्व डेंटल सर्जन्स यांना बोलवलेलं आहे या जिल्ह्यातल्या, आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना बायोप्सी करण्याचं प्रशिक्षण देणार आहे। बायोप्सी ही एक प्रोसिजर आहे की एखादा पेशंट तुमच्याकडे आलेला आहे, रुग्ण आला आहे आणि तुम्हाला त्याला मौखिक कर्करोग झाला आहे हे निदान आपण कसं करावं, तर त्याच्यासाठी आपण त्याला काही ब्लड टेस्ट वगैरे सांगतो, काही टेस्ट केल्या जातात आणि नंतर बायोप्सी केली जाते। बायोप्सी ही एक प्रोसिजर आहे ज्यामध्ये जो पॅच आलेला आहे की ज्याला आपण म्हणतो की हे कर्करोगाचा पॅच आहे, त्या पॅचमधून एक तुकडा काढला जातो। पॅच असू शकतो, स्वेलिंग असू शकतो किंवा सूज आलेली आहे किंवा एखादी जखम झालेली आहे, त्याच्यातून आपण एक तो तुकडा टिश्यूचा काढला जातो आणि तो तुकडा हिस्टोपॅथॉलॉजिकल चेकिंगसाठी लॅबला पाठवला जातो। त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर आपण त्या पेशंटला कन्फर्मेशन देतो की तुम्हाला मुखकर्करोग आहे आणि त्याची पुढची ट्रीटमेंट केली जाते। मग ही जी बायोप्सी प्रोसिजर आहे याचं प्रशिक्षण सगळ्यांना मिळालेलं नाही आहे। हे हेतू लक्षात घेता आपण हे कार्यशाळा ठेवलेली आहे की ज्याच्यामध्ये याला आपण प्रात्यक्षिक बायोप्सी कार्यालय म्हणतोय किंवा प्रशिक्षण म्हणतो आहे, आणि याच्यामध्ये आपण बायोप्सी कसं करणार आहोत हे बघणार आहोत आणि आपण स्वतः करणार आहोत। हे करण्यासाठी आपल्याकडे ऑन्कोलॉजिस्ट ऑन्कोसर्जन्स आपण बोलवलेले आहे। टाटावरून डॉक्टर हितेश सिंघवी म्हणून ऑन्कोसर्जन आहेत, हे आपल्याला याच्यामध्ये मदत करणार आहेत। ते आमचं प्रशिक्षण घेणार आहेत, आधी काही लेक्चर्स घेणार आहेत आणि त्याच्यानंतर ते बायोप्सी कशी करावी ही प्रोसिजर हँड्स ऑन आम्हाला ओटीमध्ये दाखवणार आहेत। जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतात, पण ग्रामीण भागामध्ये खरं म्हणजे बघायला गेलो तर तंबाखूची सवय म्हणा, गुटख्याची सवय म्हणा, सिगरेट म्हणा की हे जे कॉजेस आहेत किंवा फॅक्टर्स आहेत की जेणेकरून कॅन्सर होतो, हे सगळे फॅक्टर्स जास्त करून ग्रामीण भागात बघायला मिळतात। आणि म्हणून त्या पेशंटची धावपळ होऊ नये की त्या रुग्णांनी तालुका प्लेसवरून डिस्ट्रिक्ट प्लेसवर पळत येऊ नये, म्हणून आपण सर्व डेंटिस्ट जे ग्रामीणला कामाला आहेत, PSCला कामाला आहेत, या सर्व डेंटल सर्जन्सचा आपण वर्कशॉप घेत आहे की जेणेकरून ही सुविधा ते त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये देऊ शकतात। ग्रामीणमधून पेशंटला ऑल द वे टाटाला किंवा शहराकडे पळायची गरज नाही। वाढत्या मुखकर्करोगाचं प्रमाण लक्षात घेता आपण जिल्हा रुग्णालय ठाणे इथे कॅन्सर वॉरियर OPD ही चालू केलेली आहे। मी सगळ्यांना आवाहन करते की ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा PSCमध्ये तुम्हाला जर काही पेशंट असे आढळले आणि तुम्हाला जर थोडंसं सस्पिशियस वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की ह्या पेशंटला मुखकर्करोग झालेला आहे, तर त्या पेशंटना तुम्ही आमच्याकडे रिफर करू शकता। आणि ह्याच अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्याच्या अंतर्गत समजा त्या पेशंटला काही सर्जिकल इंटरव्हेन्शनची गरज आहे किंवा किमोथेरपीची गरज आहे, रेडिएशन थेरपीची गरज आहे, तर यामध्ये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ही ट्रीटमेंट ठाणे रुग्णालयाला केली जाते। तर मी सगळ्यांना आव्हान करेन की असे काही पेशंट तुम्हाला आढळले तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करावा आणि त्या पेशंटला सिव्हिल हॉस्पिटल ठाणे इथे रिफर करा।